हदगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, रिपब्लिकन सेनेची मागणी। अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिक मोठ्या संकटात। हदगाव तालुक्यात सततच्या पावसामुळे यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर हे सर्व पिके पाण्याखाली गेली। यावर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केली तेव्हापासून आजपर्यंत सतत अतिवृष्टी व मुसळधार तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। सतत गेल्या 15 दिवसांपासून पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे। शेतकऱ्यांच्या पिकांची कोणतीही वाढ झाली नाही किंवा त्या पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले नसल्यामुळे संपूर्ण पिके पाण्याखाली असून सर्व पिकांची मुळे कोमजून गेली आहेत। हदगाव तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे संपूर्ण मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे व नदी नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले व शेतकऱ्यांच्या नदी नाल्याच्या काठच्या जमिनी सुद्धा पूर्णपणे खरडून गेल्या आहेत। या सर्वांचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्यात यावी व संपूर्ण हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व हदगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे काही गावांमध्ये घरांमध्ये सुद्धा पाणी गेले आहे व त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी यासाठी आज रिपब्लिकन सेना हदगाव तालुक्याच्या वतीने हदगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित रिपब्लिकन सेना हदगाव तालुका अध्यक्ष महेंद्र धोंगडे, रिपब्लिकन सेना हदगाव शहर अध्यक्ष चंद्रकांत भोरे, तालुका प्रवक्ता संगपाल पाईकराव, मीडिया तालुका अध्यक्ष मारुती काकडे, उपाध्यक्ष लक्ष्मण जमदाडे, मीडिया उपाध्यक्ष भगवान कदम, रिपब्लिकन सेना युवा तालुका अध्यक्ष राष्ट्रदीप वाढवे यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी कुणे। हदगाव तालुक्यामध्ये यावर्षी अतिशय खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, अतिवृष्टी झाली। या अनुषंगाने आम्ही आज तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिले की हदगाव तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावं आणि यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक घरांच्या नागरिकांच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी गेलेलं आहे। त्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावा आणि हदगाव तालुका हा संपूर्णपणे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी आज आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे।